मी कोल्हापूरमध्येही पाणी टंचाईवरून वातावरण तापलंय। महापालिका आयुक्त राजेंद्र भारुड आणि विरोधी पक्षनेते राजेश लाटकर आमने सामने आले। महापालिका प्रशासनाच्या विरोधात काँग्रेस नगरसेवक आक्रमक झाले। कोल्हापूरकरांवर आलेल्या पाणी संकटाला महापालिकेचं प्रशासन जबाबदार आहे असा आरोप करण्यात आलाय। महापालिकेचे काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी हा आरोप केलाय। कालपासून कोल्हापूर शहराला पाणी नाही आहे। काळंबावाडी योजनेतनं पाणी बंद पडल्याच्या पाठीमाग योजनेचा दोष नाही, काळंबावाडी धरणाची जी गळती आहे 29 TMC पाणी काळंबावाडीमध्ये पाहिजे होतं मागच्या वर्षीपासून, ते फक्त 19 TMC पाणी भरलं मागच्या वर्षभरात। 8 ते 9 TMC पाणी कमी आहे आणि त्यात पण गळतीमुळे गळती काढायचं 3 वर्षापूर्वीचं टेंडर ते काम चालू असल्यामुळे पाणी सोडून देण्यात आलं, त्यामुळे लेवल तिथली कमी आली। आमचा प्रयत्न आहे की एकदा हे पूर्ण बॅरेज व्यवस्थित लावण्यात आले, येथून जवळपास 110 MLD पाणी तर आपण दिवसातून परत उपसा करून त्याचं फिल्ट्रेशन करून आपण आपल्या शहराला देऊ शकू। आणि त्यासोबत एक दुसऱ्या योजना आहेत, त्या ठिकाणी सुद्धा जवळपास 60 MLD पाणी आपण उपसा करू शकू। जलसंपदा विभागांशी पण चर्चा झालेलं आहे। जे आवर्तन बाहेर जात होतं ते आवर्तन शेतीला न देता फक्त पाणी पुरवठ्यासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपल्या कोल्हापूरच्या पाण्याचा प्रश्न हा तात्पुरता तरी रिझॉल्व्ह होईल, पण तरी सुद्धा नागरिकांनी पाणी जपावं आणि जोपर्यंत मान्सून येत नाही तोपर्यंत पाणी जपून वापरून चांगल्या पद्धतीने नियोजन करायची जबाबदारी सर्वांची आहे। अमरावती जिल्ह्यात